सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. 2-3 दिवस झालं आपल्या चॅनलवरती ब्लॉग नाही आले, पण आज ब्लॉग काढणार आहे आणि अपलोड पण करणार आहे, कारण आज आहे कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे. सो गाईज, ज्याचा नाही का काय म्हणत होतो मी, तर विसरलो असं, ज्याची एक्साइटमेंट मला होती, जो दिवस सारखं नाही का डेट यायची परत पोस्टपोंड व्हायची, ते फायनली झालं आहे व्यवस्थित. आज आहे ट्रेडिशनल डे. सो मी चाललो आहे कॉलेजमध्ये आणि आज जायचं आहे अजून. आता दीदीकडे आलो आहे रेडी होण्यासाठी. दीदी आता रेडी करणार आहे. सो मी माझे कपडे घेऊन आलो आहे. आता मी कपडे घालतो, त्याच्यानंतर दीदी काय ते थोडं हे करणार आहे. सो गाईज, कपडे वगैरे घाल झाले आहेत आणि आता थोडं काय काय लावायचं आहे. दीदी लावणार आहे. मेकअप आर्टिस्ट श्रुती दीदी गायकवाड, बरोबर ना? लक्षात येत नाही का दीदी लवकर असं? सो आता फायनल लुक झाला. सो गाईज, रेडी झालोय. बघायचंय काय लुक केलाय तो. हा बघा, थांबा, इथं दिसतोय का नाही? आता मलाच दिसत नाही क्लिअर. थांबा आरिश. सो गाईज, जातो जायचं कॉलेजला आणि 2-3 दिवस आपल्या चॅनलवरती ब्लॉग आले नाही. एवढा ब्लॉग येईल ह्याच्यानंतरचं पण सांगता येत नाही, कारण जरा थोडाफार इश्यू आहे हा ब्लॉग. पण आज कॉलेजमध्येच काढेल. घरी आल्यावर काय जमणार नाही जमणार काय सांगता येत नाही. सो आता जायचं आहे कॉलेजमध्ये. सो गाईज, आता आलो मी कॉलेजमध्ये. बघा माझ्या फ्रेंड्स. सो गाईज, आता आम्ही इथं काढतोय फोटो आणि या सगळे माझं डोकं खात आहेत. तुझं डोकं खाऊ आहे का नाही? सो मला असं एकदम गरम झाले. गरम झालंय वा बेटे. अरे मी दीदीला नाही का रेडी करतानाच म्हटलं दीदी नको, लय गरम होते. थँक्यू खूप तारीफ झाली. वैष्णवीचा, मृणालीचा, अक्षयाचा, तुझा मामा आहे. मग सो गाईज, सगळेजण नाही का आज एकदम मला असं बेस्ट फील होतं आहे, कारण सगळेजण म्हणतात माझ्यावर एक फोटो असे खूप जण माझ्यावर फोटो काढून गेलेत आणि खूप छान वाटतं आहे. सगळ्यांबरोबर एक फोटो काढले, कुठेतरी गेल्यावर येण्यासारखं केलं होतं. सो आता इथे सगळ्यांचं चाललं आहे फोटोशूट. सो फोटोशूट वगैरे करून बघू काय होतं पुढे आणि तुम्हाला भेटतो थोड्याच वेळात, सांगतो, अपडेट देतो काय होईल. सो गाईज, आता मी ज्यांच्यावर व्हिडिओ काढतोय त्या माझ्या ओळखीच्या नाही, बिना ओळखीच्या आहेत, पण त्यांना माझ्यावर रील काढायची होती म्हणून मी काढत होतो. गाईज, ससायला सगळे आज खूप छान दिसतोय तो, म्हणून मग सगळे त्याला व्हिडिओ म्हणून बोलवतात ते. सो गाईज, त्या दिवशी मी एवढ्या जणांवर फोटो काढले ना, माझ्या नंतर तर ते तोंड दुखत होतं. सगळ्यांबरोबर हसून एवढ्या जणांवर फोटो काढले. तिथे तरी अर्धा तास एका घोळक्याने थांबून घेतलं होतं की आमच्यावर एक फोटो, माझ्यावर एक फोटो, माझ्या फ्रेंडवर एक फोटो. पहिले चांगलं वाटलं, नंतर कंटाळा आला त्या गोष्टीचा की सगळेजण म्हणतात माझ्यावर एक फोटो. सो गाईज, झाला आता फेस्ट. सगळ्यांबरोबर काढले फोटो. शूट काही जास्त करता आलं नाही आणि संपलं पण आता फेस्ट. आता घरी जातो आहे आम्ही आणि घरी गेल्यावर बघू आज ब्लॉग काढणं होतं आहे का नाही. आता तुम्हाला छोटासाच ह्याचा ब्लॉग येईल, कारण आता 2-3 दिवस अजून मला असं वाटतं की ब्लॉग नाही येणार. आता जायचं आहे. निखिलला म्हणतं तू गाडी चालव, मला गाडी चालवता यायची नाही. निखिल येतोय, निखिलची वाट बघतोय.
सो घरी गेल्यावर भेटतोच आता तुम्हाला. आज खूप छान वाटलं सगळ्यांनी माझ्यावर फोटो काढले. आज एकदम असं नाही का स्पेशल फील होत होतं, कारण सगळ्यात वेगळा मी आलो होतो. सो गाईज आत्ता आलो कॉलेजवरून आणि आत्ता हे सगळं काढतो, कारण एवढं गरम होईल आहे ना आणि खूप असा कंटाळा आला आहे. कधी काढू असं झालं, आता काढतो हे सगळं भरपूर झालं. सो आता सगळं चेंज करून भेटतो तुम्हाला. सो थांबा या ब्लॉगमध्ये एंड कधी करायचं बघू. हे बघा केस पण आणले होते ह्याच्यात लावायला, पण ते माझ्या केसाला बरोबर बसत नव्हते म्हणून नाही लावले. आणि खाली हे सगळे आत्ता आले, तुम्ही वरती आले. सो गाईज आता आम्ही आलो आहे फोटोशूटसाठी. सो आता फोटोशूट करणार आहे. थोडे नाही कधीच्या काळी असं काहीतरी वेगळे केलं आहे म्हणलं थोडे तरी फोटो काढायला नको, म्हणून काढतो आहे आता फोटो. कारण कॉलेजमध्ये उशिरा गेलो आणि त्यांनी लवकर हाकलून टाकलं, कारण लवकर यायचं तर आम्हाला ते माहितीच नाही, निघलो उशिरा म्हणून. स्वतः फोटो वगैरे काढून भेटतो तुम्हाला.